कोणताही क्लास न लावता या मुलीनं CBSE परीक्षेत घवघवीत यश मिळवलंय। छत्रपती संभाजीनगरमधील ही मुलगी राज्यात पहिली आली आहे। चैत्रा दिवाण असं या मुलीचं नाव आहे। तिने 500 पैकी तब्बल 497 मार्क मिळवलेत। 99.4% मार्क मिळवत चैत्राने कमालच केली आहे। या परीक्षेसाठी कोणताही क्लास न लावता तिने हे यश कसं मिळवलं हे तिच्याच तोंडून ऐकूयात। मी सर्वात आधी माझं 11वी-12वीचं शिक्षण आर्ट ह्युमॅनिटीजमध्ये झालं। याच्यामध्ये मला आधी 10वीपर्यंत इतकी काही खास आवड नव्हती या सब्जेक्ट्समध्ये, पण माझा मेन फोकस हा सायकॉलॉजी मानसशास्त्रामध्ये होता आणि माझ्या बाबांना त्या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट होता। माझे आजोबा पीडियाट्रिशियन होते, ते लोकांना बोलायचे, त्यांना समजवायचे। मग माझ्या आईबाबांना पण त्या गोष्टी कराव्या लागतात। ह्याच्याऐवजी काही नीट किंवा इंजिनिअरिंग करायच्याऐवजी मी ठरवलं की मी ह्युमॅनिटीज किंवा आर्ट्सच्या दिशेने जाईल। मी युजली दिवसातून 6-7 तास अभ्यास करायचे। मी एका दिवसात असे 10-12 तास करायच्याऐवजी मी वर्षभर हेच पॅटर्न आणि हा मोमेंटम पकडला की दररोजच आपला जेवढा आहे, महिन्यात जेवढं व्हायचं आमचं, तर आमच्या शाळेने टेस्ट ठेवल्या होत्या की महिन्यात जेवढा सिलेबस झाला त्याच्या टेस्ट द्यायच्या, तर तशा ह्याच्याने माझी महिन्याला अभ्यास व्हायचा। सो त्याच्यामुळे माझा 6-7 तासाच्या मिनिमम अभ्यासाने माझा खूप जास्त फायदा झाला। सर्वात जास्त मदत कोणाची झाली? मला सर्वात जास्त मदत म्हणजे माझे जे ह्युमॅनिटीजच्या फील्डमधले टीचर्स होते आणि माझे प्रिन्सिपल सर, या सगळ्यांची अतिशय मदत झाली। घरी बाबांची जास्त, त्यांना या ह्युमॅनिटीज किंवा पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्री या सगळ्या विषयांमध्ये त्यांना जास्ती आवडलंय। तर मग बाबांनी मला पुस्तकाच्या बाहेरच्या गोष्टी, ज्या मला पुस्तकातलं टॉपिक समजण्यासाठी गरजेच्या होत्या, ते मला सांगायचे। माझं यश मिळवून मला सगळ्यात मोठी गोष्ट जी चांगली वाटते की मी 10वीमध्ये आईबाबांना बोलली की मला सायन्स वगैरे करायचं नाही आहे, हे करायचं नाही आहे। त्यांनी ती माझी गोष्ट ऐकली आणि मी माझ्या डिसिजनला आणि त्यांच्या विश्वासाला खरं ठरू शकली, हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी। आता मी पुण्यामध्ये मला BA ऑनर्स करायचं सायकॉलॉजीमध्ये, तर आम्ही आता कॉलेज तर नाही बघितलं आहे, बट आम्ही आता बघू। तर सायकॉलॉजीमध्ये मेजर करून पुढे कुठल्याही फील्डमध्ये करून मग मला आता तर PhD करायची त्याच्यात, पण बघू पुढचं आता। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।